वेलकम स्टुडंट्स. मिसलेनियस एक्सरसाइज 3 क्वेश्चन नंबर 18 पर्यंतचा भाग आपला बघून झालाय. आता 19 पासून हा सगळा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पार्ट आहे आणि हे प्रॉब्लेम्स त्या मानाने फार सोपे असतात. आतापर्यंत आपण जे क्वेश्चन पाहिले त्यापेक्षा हे क्वेश्चन्स मात्र खूप सोपे असतात. फक्त इन्व्हर्सचे सगळे फॉर्म्युले 11वीतले काही फॉर्म्युले आले की तुम्हाला हा टाइप निश्चित जमेल. बघा त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय दिला बघा. 19 शो दॅट 2 sin inverse 3/5 2 sin inverse 3/5 equals tan inverse 24/7 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. ही टर्म म्हणजे tan inverse 24/7 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. खूप सोपा टाइप आहे. बघा कसं प्रूव्ह करायचं. लेट पहिल्यांदा आपण ह्या sin inverse मधल्या टर्मला आपण tan inverse मध्ये कन्वर्ट करूया. आता हा टाइप तुम्हाला आधीमध्ये बऱ्याचदा लागेल. मी तुम्हाला असं म्हणेन की या टर्मला tan इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करा किंवा cos इन्व्हर्सच्या टर्मला tan इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करा किंवा sin इन्व्हर्सला cos इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करा. तर त्याची जी प्रोसेस आहे ती एवढी साधी आहे. एक बाजूला ट्रायंगल काढायचं. ती आता प्रोसेस समजून घ्या. तुम्हाला ठिकठिकाणी लागणार आहे. बघा लेट sin इन्व्हर्स ते 2 वगैरे आपण नंतर बघूया. फक्त ह्या टर्मला tan इन्व्हर्स मध्ये आधी मी कन्वर्ट करतो. लेट sin inverse 3/5 equals alpha. मग याचा अर्थ काय झाला सांगा. therefore sin alpha equals 3/5. बाजूला एक ट्रायंगल ड्रॉ करायचा इथे. sin alpha equals 3/5 हे त्यात दाखवायचं डेफिनेशन. sin alpha 3/5 काय असते रे sin ची डेफिनेशन. अपोजिट अपॉन हायपोटेनस. हे झाले sin alpha 3/5. मग राहिलेली साईड तुम्हाला पायथागोरसने मिळते. मग यात तुम्हाला आता कॉस कडे जायचंय का टॅन कडे जायचं तुम्ही ठरवायचं. मग त्याच्यावरनं टॅन अल्फा काढायचं. देअरफॉर टॅन अल्फा इक्वल्स ऍक्च्युअली हे आयडेंटिटीनं पण मिळतं. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इक्वल्स 1 वगैरे करून तुम्हाला cos मिळेल. मग cos वरनं टॅन मिळेल. पण त्यापेक्षा हे सोपं जातं. एका स्टेप मध्ये होऊन जातं. मग sin अल्फा 3/5 आहे. मग टॅन अल्फा बघा समोर किती आहे. टॅन अल्फा अपोजिट अपॉन ऍडजसेंट म्हणजे 3/4. मग tan अल्फा मिळाला. मग tan इन्व्हर्स 3/4 म्हणजे अल्फा. देअरफॉर tan इन्व्हर्स 3/4 म्हणजे काय झालं सांगा अल्फा. हे बघा हा अल्फा आणि हा अल्फा सेम आहे. RHS सेम आहे म्हणजेच LHS काय असले पाहिजे सेम. देअरफॉर sin इन्व्हर्स 3/5 म्हणजेच tan इन्व्हर्स 3/4 हे पहिलं आपण प्रूव्ह करून घेतलं. म्हणजे मी या sin इन्व्हर्सला tan इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करून घेतलं. शो दॅटचा भाग वेगळा आहे. मी काय म्हणतोय फक्त ह्या टर्मला मी tan इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट केलं. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याची LHS बघा. चला LHS काय आहे सांगा. 2 sin इन्व्हर्स 3/5 ही तुमची LHS आहे. ठीक आहे. इक्वल्स 2. आता sin इन्व्हर्स 3/5 ला मी आता रिप्लेस करणार आहे. आता इक्वेशन देऊन ठेवा. ह्याला tan इन्व्हर्स 3/4. आता ह्याच्या पुढे तुम्हाला दोन पर्याय आहेत. पैकी जो पहिला पर्याय मी सांगतोय ते तुम्हाला मी ज्यावेळेस फॉर्म्युले सगळे इन्व्हर्सचे प्रूव्ह करून दिले बघा. त्यात शेवटी 3 फॉर्म्युले असे दाखवले की जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये प्रूफ म्हणून नाही आहेत पण तो आधीमध्ये लिहिलेला मात्र आहे पुस्तकामध्ये. तर तो असा होता फॉर्म्युला. 3 होते बघा. 3 sin इन्व्हर्स 2 tan इन्व्हर्स x ला sin इन्व्हर्स मध्ये cos इन्व्हर्स मध्ये आणि tan इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करायचे. 3 फॉर्म्युले आधी मी लिहून दाखवतो तुम्हाला. हे बघा 2 tan इन्व्हर्स x इज इक्वल टू फॉर्म्युला असा येतो की 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर tan इन्व्हर्स 2t आता t म्हणजे x आहे. 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर साधारण तो असा फॉर्म आहे. असाच हा याला sin इन्व्हर्स मध्ये पण फॉर्म्युला आहे. याला cos इन्व्हर्स मध्ये पण फॉर्म्युला आहे. आणि ते सगळे फॉर्म्युले कशाच रिलेटेड मध्ये गेले. 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. अर्थात मी हे जे म्हणतोय हे 11वी मॅथ्स वाल्यांनाच म्हणजे आपल्याकडे जे क्लासला होते त्यांनाच ते कळतं बरं का. कारण हे 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर बाकीच्यांना कळत नाही. थोडा वेळ लागेल त्याला. तुमचा काही दोष नाही त्यामध्ये. तर 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर वगैरे हा जो प्रकार आहे तो त्याच्याशी रिलेटेड हा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा जर वापरणार असला तरी चालेल. आणि ज्यांना येत नाही त्यांना दुसरा पर्याय दाखवतो. काळजी करू नका. याच्या पुढची स्टेप आता कंटिन्यू करतो.
इथं फॉर्म्युला आहे 2 tan इनवर्स x म्हणजे tan इनवर्स 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. मला लिहितो मी tan इनवर्स चला काय बघा 2x 2 मिनिटं ब्रॅकेट चुकले 2x x म्हणजे 3/4 अपॉन 1 मायनस x स्क्वेअर म्हणजे 3/4 चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि समोर हे रिझन घ्या. ओके इक्वल्स tan इनवर्स ऍज इट इज वरचं हा जो पार्ट आहे तो कॅन्सलेशन केलं तरी चालेल नाही केलं चालेल 2 2 जा 4 म्हणजे वरती आले 3/2 1 मायनस 9/16 स्क्वेअर करून घेतला tan इनवर्स 3/2 अपॉन ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 मधनं 9 गेले 7/16 बरोबर आहे. आता डिव्हिजन म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल 3/2 ला 16/7 ने मल्टिप्लाई करा 8 3 जा 24 24 अपॉन 7 बघा बरं RHS मिळाले का हे तुमचे RHS. ठीक आहे हा एक पर्याय आणि ज्यांना हे आठवत नाही हा फॉर्म्युला आठवत नाही त्यांच्यासाठी दुसरा पर्याय जो आपण सारखा सारखा वापरणार आहोत. ट्वाइस x म्हणजे x प्लस x तसं tan इनवर्स 3/4 प्लस tan इनवर्स 3/4 मग हे वापरायचं tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b बघा इथे लिहून दाखवतो tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b किंवा मी तुम्हाला xy मध्ये कदाचित लिहून दिलं असेल xy मध्ये दाखवतो tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल्स tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस x. पण ह्याला कंडिशन आहे x पॉझिटिव्ह पाहिजे y पॉझिटिव्ह पाहिजे आणि xy लेस दॅन 1 पाहिजे. तुम्हाला सांगतो 99.99% प्रॉब्लेम मध्ये तुमच्याकडे xy लेस दॅन 1 असतोच. xy ग्रेटर दॅन 1 झाला तर याच्यात फक्त एवढा चेंज होतो पाय प्लस. त्या xy कडे मात्र लक्ष पाहिजे बरं का सतत. xy कसं आहे xy तुमचे कायम पॉझिटिव्ह असतात तुम्ही त्याचा विचारच करू नका. तो xy जो प्रोडक्ट आहे की बघा 3/4 चा प्रोडक्ट आता विचार करा 0.75 चा प्रोडक्ट हा 1 पेक्षा मोठा कधी असेल का रे कधीच नाही. ही टर्म 1 पेक्षा लहान आहे ही टर्म 1 पेक्षा लहान आहे मग प्रोडक्ट पण 1 पेक्षा लहान येणारच की त्यांचा. त्यामुळे प्रश्नच नाही xy लेस दॅन 1 आहे. फक्त ही बघायची सवय ठेवा. तुमचं 99.99% क्वेश्चन मध्ये xy लेस दॅन 1 असतोच पण तरी एक सवय ठेवा. चला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y काय फॉर्म्युला आहे सांगा. tan इनवर्स x प्लस y 3/4 प्लस 3/4 अपॉन 1 मायनस xy 3/4 इंटू 3/4 डन. tan इनवर्स न्यूमरेटर मध्ये 6/4 1 मायनस 9/16 खाली तेच कॅल्क्युलेशन आहेत काही वेगळे नाही आहेत. tan इनवर्स 6/4 ला मी 3/2 केलं तरी चालेल रिड्यूस केलंच तर 3/2 खालचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 16/7 आला का बघा तोच पार्ट. पुन्हा मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल केलं की tan इनवर्स 3/2 ला रेसिप्रोकल ने मल्टिप्लाय 7/16 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 काय तर चुकलं बरं 16 मधलं 16 मायनस 9 7 हे चुकले हे 7/16 आहे सॉरी. मग इथं आले 16/7 2 8 जा 16 फायनल आन्सर tan इनवर्स 8 3 जा 24 अपॉन 7 इक्वल्स RHS. असं केलं तरी चालू शकेल. ओके now question number 20 LHS बघा tan inverse 1/5 plus tan inverse 1/7 plus tan inverse 1/3 plus tan inverse 1/8 ह्याची व्हॅल्यू तुम्हाला π/4 दाखवायची. आता मगाशीच सांगितलेला फॉर्म्युला जो आहे तो दोनदा वापरतोय. परत एकदा फक्त xy चेक करा xy अर्थात लेस दॅन 1 xy म्हणजे ह्यांचा प्रोडक्ट घेऊन बघायचा 1/3 1/8 चा प्रोडक्ट घेऊन बघायचा. आपल्याला तेवढा सेन्स असतो प्रोडक्ट 1 पेक्षा लहान आहे का 1 पेक्षा मोठा आहे. ओके सगळीकडे प्रोडक्ट 1 पेक्षा लहान आहे. आता बघा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y पहिल्यांदा मी या दोघांना एकत्र करतो आणि नंतर या दोघांना एकत्र करतो.
सांगा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y म्हणजे tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ठीक आहे, तिकडच्या लोकांना बघा tan इनवर्स x प्लस y, तर x आणि y कोण आहेत फक्त बघा ना, आणि 1 मायनस xy. ओके, समोर तो फॉर्म्युला रिझन म्हणून देऊन टाकायचा. tan इनवर्स वरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 प्लस 5 12 बाय 35 अपॉन 1 मायनस 1 अपॉन 7 5 35 प्लस tan इनवर्स 8 प्लस 3 11 बाय 8 8 नाही 8 3 24 सॉरी, कालचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 24 आणि 1 मायनस 1 बाय 24. आता tan इनवर्स बघा, ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर 34 बाय 35 येणार. ते अपॉन 35 कॅन्सल करून टाकायचे, म्हणजे यातले 12 राहणार आणि यातले अपॉन 34 राहणार. काय केलं एकदा परत सांगतो, हे बघा, हे 12 बाय एकदाच दाखवतो, हे कायम होणार आहे असं लागणार आहे. 35 मायनस 1 34 बाय 35 अपॉन 35 कॅन्सल, एवढे शिल्लक राहिले 12 अपॉन 30. tan इनवर्स 11 अपॉन 24 जाणार आहे, तुम्हाला माहिती आहे 23. नेक्स्ट स्टेप मी अजून कमी करतो. tan इनवर्स हे रिड्यूस करतो आता. 6 अपॉन 17 प्लस tan इनवर्स 11 अपॉन 23. x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह, एक्स वाय चा प्रॉडक्ट बघा लेस दॅन 1 आहे. अरे ही टर्म 1 पेक्षा कमी आहे, ही टर्म 1 पेक्षा कमी आहे. न्यूमरेटर लहान आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे, म्हणजे 1 पेक्षा कमी. त्यांचा प्रॉडक्ट 1 पेक्षा कमी. मग tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y म्हणजे tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. आता वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन, tan इनवर्स 23 into 6 138 येतं बहुतेक. 23 into 6 138. 17 plus 1 11. 17 1 17 118. त्याला अपॉन हा जो काही प्रॉडक्ट येईल एकदा करावाच लागेल, कारण मला इथं या क्रॉस मल्टिप्लिकेशन तो लागणारच आहे. त्यामुळे एकदा करूया आपण. 23 into 17 करून घेऊया. 17 3 ला 51, 34 plus 5 39 391 अपॉन 391 होल डिवाइडेड बाय हा प्रॉडक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा प्रॉडक्ट इंटू 1 391 इंटू 1 म्हणजे 391 मायनस 11 6 जा 66 अपॉन 391 ॲज इट इज. काय नाही, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. हा प्रॉडक्ट इंटू 1 मायनस हा प्रॉडक्ट 66 अपॉन 391 कॅन्सल झाले. सांगा tan इनवर्स एडिशन बघा आता. 8 आणि 7 15, 8 plus 4 12 325. हा डिफरन्स एकदा चेक करा. 5 7 plus 2 9 3 as it is. So tan inverse 325 upon 325 म्हणजे tan inverse 1 आणि tan inverse 1 म्हणजेच pi by 4, कारण tan pi by 4 1 आहे equals RHS. ही बघा तुमची RHS tan pi by 4. Next 21st question. Prove that म्हणजे tan inverse root x equals half cos inverse 1 minus x upon 1 plus x. आता याच्यात एक टर्म आहे ती रूट एक्स मध्ये आणि दुसरी जी टर्म आहे ती नुसतं एक्स मध्ये. मग हा रूट एक्स जो आहे तुमचा तो एक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी पहिल्यांदा काय करतो बघा. हा पार्ट फक्त सुरुवातीचा महत्वाचा आहे. लेट tan इनवर्स रूट एक्स, त्याला काहीतरी अल्फा म्हणूया. देअरफॉर
tan अल्फा इक्वल्स रूट एक्स, tan अल्फा इक्वल्स रूट एक्स आणि स्क्वेअरिंग बोथ साइड्स केल्यानंतर tan स्क्वेअर अल्फा म्हणजे एक्स, tan स्क्वेअर अल्फा म्हणजे काय मिळालं एक्स. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याची RHS बघा. सांगा RHS काय, हाफ कॉस इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, हाफ ॲज इट इज कॉस इनवर्स 1 मायनस एक्स म्हणजे काय, तर इथं बघा tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस एक्स म्हणजे काय tan स्क्वेअर अल्फा इक्वल्स हाफ इंटू कॉस इनवर्स 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर कोणाचा फॉर्म्युला आहे, कॉस डबलचा फॉर्म्युला आहे म्हणजे अँगलचा डबल. 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा कॉस डबलचा फॉर्म्युला आहे. कॉस इनवर्स कॉस समथिंग म्हणजे समथिंग, हे हाफ ॲज इट इज, आणि कॉस इनवर्स कॉस समथिंग म्हणजे समथिंग, ट्वाइस कॅन्सल इज इक्वल टू अल्फा. आणि अल्फा म्हणजे काय ते इथं बघा, अल्फा म्हणजे tan इनवर्स रूट एक्स, अल्फा म्हणजे tan इनवर्स रूट एक्स इक्वल्स LHS. म्हणजे RHS ने सुरुवात केली आणि LHS म्हणून दाखवले बघा, tan इनवर्स रूट एक्स प्लस LHS इक्वल्स RHS. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 22. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, खूप म्हणजे परीक्षेला आतापर्यंत फार वेळा रिपीट झालेला आहे. आणि याच्यात पहिली गोष्ट करेक्शन करून घ्या, इथे 9π/8 का 8 तुमच्या पुस्तकामध्ये तिथे तुम्हाला 9π/5 दिसते, त्याच्याऐवजी 8 करून घ्या. 8 9π/8 बघा. प्रूव्ह दॅट 9π/8 मायनस 9 साइन इनवर्स 1/3 इक्वल्स 9/4 साइन इनवर्स समथिंग. मी हा प्रॉब्लेमच मुळात मॉडिफाय करून घेतो. म्हणजे समजा तुम्हाला उदाहरणार्थ आता याच्याकडे बघा, जर तुम्हाला a मायनस b इज इक्वल टू सी प्रूव्ह करायचं, a मायनस b इज इक्वल टू सी, तर हे ट्रान्सफर केलं तर काय बिघडतं, a इक्वल्स b प्लस सी प्रूव्ह केलं तर काय बिघडतं, किंवा b प्लस सी ची व्हॅल्यू a दाखवली तर काय बिघडणार, अर्थ तोच झाला की नाही त्याचा. म्हणून पहिल्यांदा प्रॉब्लेम दिला मी, म्हणजे मला साइन इनवर्स एकत्र करायचं येतं आणि मग असं लिहायचं, दॅट इज टू प्रूव्ह 9π/8 इज इक्वल टू, पहिल्यांदा RHS 9/4 साइन इनवर्स 2√2/3 प्लस 9, निदान या 9/4 कडे बघून कमी हा अंदाज आला पाहिजे, एका साइडला 9/4 घ्या, साइन इनवर्स 1/3. अजून मॉडिफाय करतो थोडासा पुन्हा, दॅट इज टू प्रूव्ह 9π/8 as it is equals 9/4 मी कॉमन करणार आहे, म्हणजे साइन इनवर्स 2√2/3 प्लस साइन इनवर्स 1/3 हे प्रूव्ह करायचं आहे. हे इथे ट्रान्सफर करून टाकूया, दॅट इज टू प्रूव्ह. आता मी कॅन्सलेशन जे आहे ते बाजूला दाखवतो तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट लिहिता येईल मला. 9π/8 into 4/9, 9 कॅन्सल, 4 2 8, π/2 शिल्लक राहिले बघा, हे इथे आणले, म्हणजे π/2 इक्वल्स साइन इनवर्स 2√2/3 प्लस साइन इनवर्स 1/3. हे तुम्हाला थोडक्यात प्रूव्ह करायचं आहे. आता असा तो प्रॉब्लेम झाला, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला ह्या रिझल्ट मध्ये काय बघा, की साइन इनवर्स थीटा प्लस कॉस इनवर्स थीटा इक्वल्स π/2 आहेत बघा. तीन रिझल्ट आहेत बघा, साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इक्वल्स π/2, tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x इक्वल्स π/2, सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x इक्वल्स π/2. मग साइन इनवर्स समथिंग प्लस कॉस इनवर्स समथिंगचं पण आन्सर π/2 होते की नाही. मग यातल्या कोणत्याही एका साइन इनवर्सला कॉस इनवर्स मध्ये फक्त कन्वर्ट करून दाखवा. मी सुरुवातीला सांगितलं होतं का एका टर्मला दुसऱ्यात कन्वर्ट करता आलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते मी आधी हे तयार करून घेतलं फंक्शन. आता मी त्यातल्या या टर्मला एका टर्मला लेट बघा, कुठलंही ह्याला तुम्हाला हवं ते लेट साइन इनवर्स 2√2/3 या टर्मला मी अल्फा म्हणतोय, म्हणजे साइन अल्फा इक्वल्स काय झालं 2√2/3. बाजूला एक ट्रायंगल काढा,
अल्फा अल्फा sin अल्फा अपोजिट अपॉन हायपोटेनस 2√2 अपॉन 3 राहिलेली साईड पायथागोरसने मिळवा. बघा ह्याचा स्क्वेअर 9 मायनस ह्याचा स्क्वेअर 2√2 चा स्क्वेअर 8 म्हणजे डिफरन्स 1 स्क्वेअर रूट पण 1. राहिलेली साईड तुम्हाला 1 मिळाली. चला तिथं आता cos अल्फा काढा तर cos अल्फा सांगा cos अल्फा ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस म्हणजे 1/3. therefore cos इनवर्स 1/3 इक्वल्स अल्फा. हा अल्फा आणि हा अल्फा सेम आहे म्हणजे हे दोघं टर्म सेम असले पाहिजे. therefore बघा sin इनवर्स 2√2/3 याला तुम्ही कन्वर्ट केलं कशामध्ये cos इनवर्स मध्ये कन्वर्ट केलं आणि याला इक्वेशन 1 देऊन ठेवायचं. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याची RHS लिहायची. जे प्रूव्ह करायचं आहे त्याची RHS काय RHS आहे sin इनवर्स 2√2/3 प्लस sin इनवर्स 1/3. आणि आत्ताच आपण काय प्रूव्ह केलं सांगा sin इनवर्स 2√2/3 म्हणजेच cos इनवर्स ना. cos इनवर्स 1/3 प्लस sin इनवर्स 1/3 फ्रॉम इक्वेशन 1. cos इनवर्स 1/3 प्लस sin इनवर्स 1/3 म्हणजे π/2. समोर रिझन द्या sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इक्वल्स π/2 म्हणजेच तुमची LHS इक्वल्स LHS. thus LHS equals RHS. okay okay now next question बघा 23rd. काय प्रूव्ह करायचं बघा क्वेश्चन मध्ये शो दॅट tan इनवर्स रूट ऑफ 1 प्लस x मायनस रूट ऑफ 1 मायनस x अपॉन रूट ऑफ 1 प्लस x प्लस रूट ऑफ 1 मायनस x ह्याची व्हॅल्यू तुम्हाला π/4 मायनस हाफ cos इनवर्स x एवढी प्रूव्ह करायची. आणि समोर जे देतात ना तो पार्ट प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँडचा असतो त्याच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं तरी चालतं. काही प्रॉब्लेमशी आपल्याला फार फरक पडत नाही. आता जे प्रूव्ह करायचं त्याची मी LHS लिहिलेली आहे. LHS साधारण असा पार्ट असला मी रूट मध्ये 1 प्लस x 1 मायनस x तर लक्षात ठेवा cos थीटा हे त्याचं सबस्टिट्यूशन करायचं आणि RHS मध्ये त्याची हिंट आहे cos इनवर्स x ही त्याची हिंट. असं का cos मध्ये तर 1 प्लस cos 2 cos स्क्वेअर हाफ आणि 1 मायनस cos 2 sin स्क्वेअर हाफ म्हणजे ते स्क्वेअर मध्ये टर्म्स होतात आणि तो प्रॉब्लेम सगळा रिड्यूस होतो. आणि मग आपण इतक्या वेळ आतापर्यंत असा टाईप पाहिलाय tan वर्षच्या समोर इथं 1 तयार करायचा मग तो 1 रेड पेननं π/4 लिहायचं वगैरे वगैरे पेन्सिलने 1 लिहायचा तो टाईप पुढे कंटिन्यू होतो. तर आपण पहिल्यांदा सबस्टिट्यूशन करून घेऊ. बघा पुट x इक्वल्स cos सॉरी पुट x इक्वल्स cos थीटा. put x equals cos theta. Therefore, theta equals cos inverse x. then LHS कंटिन्यू करतोय तुम्ही tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ 1 प्लस cos थीटा मायनस रूट ऑफ 1 मायनस cos थीटा अपॉन रूट ऑफ 1 प्लस cos थीटा 1 minus cos theta equals tan inverse 1 plus cos 2 cos square half minus 1 minus cos 2 sin square half root of 1 plus cos 2 cos square half root of 1 minus cos म्हणजे 2 sin square half इक्वल्स tan इनवर्स हे रूट 2 कारण त्याचं रूट निघणार नाही पण ह्याचं निघेल ना cos थीटा बाय 2 मायनस रूट 2 sin थीटा बाय 2 खाली रूट 2 cos थीटा बाय 2 प्लस रूट 2 sin थीटा बाय 2 रूट 2 कॉमन आणि कॅन्सल tan इनवर्स cos थीटा बाय 2 माइनस sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2 प्लस sin थीटा बाय 2 याला डिवाइडिंग एन एंड डी बाय
डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा बाय, आता मी ती स्टेप दाखवणार नाही, याला 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 कॉस ने डिवाइड करून घेणार, तुम्हाला कळतं ते काय म्हणायचं मला, हा इक्वल्स tan इनवर्स, हा 1 माइनस tan, कारण साइन अपॉन कॉस आहे ना, 1 माइनस tan थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan थीटा बाय 2. मी लिहितानाच काय करतो बघा, तो 1 जरा इथे गॅप ठेवली बघा, इथे एक पेन्सिल ने 1 लिहायचं, पुढे tan इनवर्स, हा जो 1 आहे हा 1, त्याला tan पाय बाय 4 माइनस tan थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस हा 1 tan पाय बाय 4 इंटू tan थीटा बाय 2, tan इनवर्स tan माइनस tan अपॉन 1 प्लस tan tan ऑफ अल्फा माइनस बीटाचे एक्सपान्शन आहे, tan इनवर्स tan समथिंग म्हणजे समथिंग राहील, पाय बाय 4 माइनस हाफ थीटा, ह्याला असं लिहिले, थीटा बाय 2 ला मी हाफ थीटा लिहिले, म्हणजे पाय बाय 4 माइनस हाफ थीटा रिप्लेस करा, कॉस इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, बघा बरं तुमचे RHS इक्वल्स RHS. ओके, ओके, नाउ 24th क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे की इफ साइन ऑफ साइन इनवर्स 1 by 5 प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू 1, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. फार सोपा क्वेश्चन आहे बघा, साइन ऑफ ह्या सगळ्याला कव्हर करून तात्पुरतं थीटा म्हणूया, म्हणजे थीटा म्हणूया, x म्हणूया, हे बघा साइन ऑफ हे ब्रॅकेट म्हणजे x, साइन x इज इक्वल टू 1 असेल तर x म्हणजे काय असेल सांगा, साइन इनवर्स 1 असेल की नाही, x इज इक्वल टू साइन इनवर्स 1 असेल, ठीक आहे ना. मग हेच हे रेफर साइडला हवं तर दाखवा आणि इथे वापरा, हे पहिल्यांदा रिलेशन घेऊन घेतो, फाइंड x विचारलं, साइन इनवर्स 1 म्हणजे इकडे काय राहणार, साइन इनवर्स 1 by 5 प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू काय आले सांगा, तिकडे साइन इनवर्स 1 झाले. साइडला ही स्टेप रिझन म्हणून दाखवा म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. देयरफॉर साइन इनवर्स 1 by 5 प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू, साइन इनवर्स 1 म्हणजेच 90 डिग्री, कारण साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे, साइन इनवर्स 1 किती असेल सांगा, पाय बाय 2 असेल, ठीक आहे. मग रिझल्ट द्यायचा, वी नो दॅट साइन इनवर्स x प्लस थीटा लिहूया, चला x कन्फ्यूज नको आपल्याला, साइन इनवर्स थीटा प्लस कॉस इनवर्स थीटा इक्वल्स पाय बाय 2 असा रिझल्ट आहे. थीटा जर सेम असेल तर याचा रिझल्ट पाय बाय 2 येतो. मग बघा साइन इनवर्स थीटा प्लस कॉस इनवर्स थीटा इक्वल्स पाय बाय 2 रिझल्ट आहे. देयरफॉर x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, अर्थात 1 by 5 असली पाहिजे, कारण साइन इनवर्स 1 by 5 प्लस कॉस इनवर्स इथं 1 by 5 असेल तरच त्याचा आन्सर पाय बाय 2 येतो. साइन इनवर्स 1 by 5 प्लस कॉस इनवर्स 1 by 5 चा आन्सर किती येतं, पाय बाय 4. म्हणून x ची व्हॅल्यू किती असेल तर ती पाय बाय 4 असेल. ओके, साधारण ट्रिग्नोमेट्रीचे हे क्वेश्चन्स फॉर्म्युले आले की सगळे सोपे असतात.